118 आमदार विधानसभेत मराठ्याचे होते, 118. आता 112 येतं यादी माझ्याकडं, तुम्हाला यादी तुम्हाला देतो, तुम्ही दाखवा ती. 112 म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा परिणाम काय झाला? मराठ्याचे आमदार कमी झाले, आरक्षण पाहिजे या नावाने सुरू झाली. आणि थांबली कुठे येऊन? कुठे येऊन थांबली? पाडापाडी करा, खोटा उपटा, वात्रट बोलायचं, हिंदी बोलायचं, खपा खपाच उभा करेंगे, रपारपाच पाडेंगे, डांबरी डांबरी शिजाएंगे, बेसन भाकरी खाएंगे. लोक हसते, टाळ्या वाजते. भ्रामक स्वप्न. करोडो लेकरा बाळांना मला कलेक्टर करायचे, कसं शक्य आहे? जी विनंती आहे आपल्याला की 1 सप्टेंबर 2023च्या आधी किती लोकांना मनोज जरांगे माहिती येतं? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आणि न भूतो न भविष्यती असं बहुमत घेत महायुती आता सत्तेवर येते. मात्र 4 महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीची याच महायुतीची महाराष्ट्रात धुळधाण झाली होती आणि याच्यामध्ये एक फॅक्टर महत्त्वाचा मानला गेला होता, तो म्हणजे जरांगे यांचा फॅक्टर. मात्र तोच फॅक्टर आता कुठंतरी विधानसभेला निष्प्रभ झाल्याचं दिसतंय आणि या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत एकेकाळी जरांगे यांच्यासोबतच सहकारी म्हणून काम केलेले अजय महाराज बारसकर. महाराज, जसं मी म्हणलं की आधी समर्थ, पुन्हा तुम्ही वेगळी मांडणी केली आणि आता तो फॅक्टर चाललाय नाही चाललाय हे सगळ्यांना दिसतंय, तुम्हाला काय वाटतं? हे लोकसभेच्या वेळेस जरांगे फॅक्टर असं काही नव्हता. बीड आणि परभणी मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जाती जातीमध्ये जे आग लावली त्यांनी, आग म्हणतो मी शब्द जबाबदारीने सांगतो, तर त्याचा परिणाम तिथं होता. फॅक्टर वगैरे काय नव्हता. आणि एवढ्या जागा का पडल्या? महाविकास आघाडीच्या जागा का आल्या, युतीच्या का पडल्या? तर त्याचे कारण वेगळे आहेत. मोदींजींनी जे स्वप्न दाखवलं होतं, अच्छे दिन लाएंगे वगैरे वगैरे, ते स्वप्न झालं नाही, भ्रमनिरास झाला. दुसरं कांदा, दूध, सोयाबीन, तूर, कापूस म्हणजे शेतमालाचे जे भाव येतं ते शेतकऱ्यांना भेटले नाही. विशेष करून कांदा आणि दूध म्हणजे आमचा नगर, नाशिक, सोलापूर, पुणे हा जो पट्टा आहे, इथं फटका बसला आहे. महाविकास आघाडी ह्याच पट्ट्यात जास्त आहे, तर हे इथं तो फटका बसला. विदर्भामध्ये सुद्धा शेतीमालाचा भाव, रोजगाराचा प्रश्न, असे अनेक घटक जे होते त्याचा फटका आहे. जरांगे फॅक्टरचा फटका लोकसभेतही नव्हता. असं कसं काय म्हणतो तुम्ही? लाखोंचे मोर्चे निघाले, लाखो लोक येत होते त्यांच्या पुढं आणि तिथूनच ते तर सगळं त्यांनी मदत केली असं बोललं गेलं. लाखोंचे मोर्चे येत होते ना. कसं आहे माहिती आहे साहेब, कुकरमध्ये शिजवताना अशी वाफ जमा होती, प्रचंड वाफ, तशी समाजाची अशी खटखट तयार झाली. ती काय आरक्षण आम्ही मी 2006 पासून काम करतो. 2006 पासून आम्ही आरक्षणाच्या चळवळीत काम करतो. आम्हाला माहिती किती लोक गोळा होतात. पण समाजाचा मूळ जो प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्न आहे. पैसा, आमच्या खिशात पैसेच राहिले नाही आणि डोक्यावर कर्ज आहे. आमचे 7/12चे इतर हक्कात पाहिलं तर सोसायटी, बँक सगळे थप भरलेलं आहे. 7/12 आमचा इतर हक्क, कर्जाचा बोजा आमच्या डोक्यावर आहे. आमचं कर्ज फिटत नाही. शेतीत लावलेलं भांडवल आम्हाला रिटर्न्स येत नाहीत. हा आमचा मूळ पैसा आहे. पैसा नसला का माणसाचा कॉन्फिडन्स जातो, आत्मविश्वास जातो आणि सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाचं खच्चीकरण होतं. तसं या मराठा आणि सगळ्या शेतकऱ्यांचं झालं. तो एक राग होता, ती कोंडलेली वाफ होती आणि त्याच्यातच सहानुभूती तयार झाली. मनोज जरांगेने काय असलं मोठं कर्तृत्व तयार केलं, भाऊराव पाटलासारखं रयत शिक्षण संस्था केली ना, असलं काय नाही. किंवा महामानव कुणासारखं, त्यांची तर तुलनाच नाही म्हणा, पण असं काही छोटं मोठं पण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क नाही, संस्थात्मक काम नाही. रात्री एका दिवशी 1 सप्टेंबरला जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जमध्ये मराठा समाजाच्या तो जो लोकांनी टीव्हीवर पाहिला, राग आला लोकांना, आम्हालाही आला, म्हणून आम्ही तिथे गेलो. त्या भावनेतून तयार झालेलं हे आंदोलन किंवा मनोज जरांगे ते प्रकाशात आले. माझी विनंती आहे आपल्याला की 1 सप्टेंबर 2023च्या आधी किती लोकांना मनोज जरांगे माहिती येतं? तुम्ही जर सर्वे केला तर ते 123 गोदापट्ट्याची गावं सोडली तर जरांगे कोणाला माहीत नाहीत. त्या व्हिडिओनी तुमच्या या मीडियाची, सोशल मीडियाची ताकद आहे. आणि ते पोलिसांचा त्यांनी जे लाठी हल्ला पाहिला, डोके फुटलेले पाहिले, रक्त आलेले पाहिलं, लोकांना राग आला ना साहेब. आणि त्या रागाच्या भरातून प्रतिक्रिया देण्यासाठी हे हजारो लाखोचे काय जे मोर्चे होते ते गर्दी होती. आणि मग त्याच्यातून म्हणजे असं नाही की फॅक्टर होता किंवा काय होता, कारण ते लाठीचार्ज किंवा अनेक ही शेतीमालाची हे कारण येतं. जरांगे फॅक्टर तेव्हाही नव्हता ना, आता तर नाहीच आहे. मराठा समाजाच्या असंतोषाचा आवाज बनले जरांगे, असं नाही वाटत तुम्हाला? काय आवाज उठवला मराठा समाजाचा मला सांगा? 14 ऑक्टोबरला जरांगेंनी कोटी लोकांची सभा घेतली मागच्या वर्षी. त्याच्यात भाषणे लोकांनी काढून बघावं. तुम्ही म्हणले ना असंतोषाचा आवाज, मी सांगितलं आमचा प्रश्न आहे. आज संविधान दिवस आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इकॉनॉमिक्स मधले डॉक्टर येतं. त्यांनी ग्रंथ लिहिला आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आमचा प्रश्न हा पैशाचा आहे साहेब.
पैसा नाही आमच्याकडे. जरांगे पाटलांनी ज्या मागण्या 14 ऑक्टोबरला घेतल्यात त्याच्यामध्ये कुठं शेतीचा सांगितला, कांदा सांगितला, सोयाबीन सांगितलं, कापूस सांगितलं, दूध सांगितलं, रोजगार काय सांगितलं सांगा. भ्रामक स्वप्न. करोडो लेकरा बाळांना मला कलेक्टर करायचे. कसं शक्य आहे? एका गावात 5-5 कलेक्टर जरी नेमले, एका गावात म्हणतो तरी करोडो होऊ शकत नाहीत. 7,000 हे भ्रम दाखवला आणि लोकांनी त्या जरांगे नावाच्या स्वप्नावर विश्वास ठेवला तात्कालीन. आज पहा तुम्ही, मला त्या काळात मला पोलिसाशिवाय फिरता येत नव्हतं. आज हे बघा लोक येतं, मी फिरतोय का तर लोकांच्या लक्षात आलं ना खरं कसं असतं. सत्य शेवटी येतं, तसं येते. ते हे काय असंतोषाचे जनक वगैरे त्यांनी काय आवाज उठवला नाही. ते व्यक्तिपूजा घेतं. मी लय असं आहे, मी लय इमानदार आहे, मी लय प्रामाणिक आहे, मी फुटत नसतो, मी बघून घेईन, मी याव करीन, मी खोटा झोप, हे असलं भाषेने वात्रट बोलायचं, हिंदी बोलायचं. खपाखपाच उभा करेंगे, रपारपाच पाडेंगे, डांबरी डांबरी शिजाएंगे, बेसन भाकरी खाएंगे, लोक हसते, टाळ्या वाजते. हे असला प्रकार आहे सगळा. काय तुम्ही कोणचे भाषण काढा त्यांची, जरांगे पाटलाचे कोणचे भाषण काढा, काय त्याच्यामध्ये काय. आणि तुम्ही स्पीचेस अँड रायटिंग बाबासाहेब आंबेडकरांचे खंड आहेत एका बाजूला, त्यांची तर तुलने नाखाची बी सर नाही ते जरांगेची. पण तुम्ही पहा अनेकांचे त्या भाषणामध्ये अभ्यास असतो. त्या भाषणामध्ये काय त्यांनी समाजाचे प्रश्न, समाजाचा प्रश्नच माहित नाही जरांगेला. आरक्षण हा प्रश्न नाही समाजाचा. अहो बघा, माणसाचं दुखत आहे. हा, डॉक्टर किती गोळ्या लिहून देतो? तुम्ही डॉक्टरची एक गोळी लिहून देतो का डॉक्टर? 4-5 गोळ्या लिहून देतो. हा, तसं मराठा समाजाचं दुखत आहे आणि त्याच्यातली आरक्षण ही एक गोळी आहे. एका तुम्ही 4 गोळ्या डॉक्टरने तुम्हाला लिहून दिल्या आणि त्यातली एकच गोळी घेतली, होईन का बरं तुमचं दुखणं? सांगा बरं तुम्ही. पूर्ण उपचार घ्यायला, पूर्ण उपचार, सगळ्या गोळ्या पाहिजे. त्याच्यामध्ये शेतीमालाचा भाव आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, हे सगळ्या गोष्टी आहे ना, रोजगार आहे, व्यवसाय आहे. आम्हाला हे द्या, जगाच्या पाठीवर आमची मुलं पाठवा. हे काय कसली काय मागणी आहे? आरक्षण प्रश्न आहे. किती जागा निघतात सांगा बरं. माझी सगळे MPSC UPSCचे तरुण येतं. 2021ची UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याच्या वेबसाईटवर जाऊन बघावं. 1100 जागा येतात 2021च्या. 2022च्या 1150 नियर अबाउट काही जागा येतात. आणि आता 2024ला इलेक्शन होती म्हणून जास्त 1250 जागा येतात. म्हणजे UPSC दरवर्षी 1000-1200 जागा काढतं. UPSC बरं का, म्हणजे कलेक्टर. त्याच्यात IAS किती होतात? 100 होतात. IPS नंतर, IFS नंतर वगैरे वगैरे असे. आणि मग महाराष्ट्राचं जी MPSC किती भरती होती दरवेळेस. माझी सगळ्या पोरांना सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही वाचाल तर वाचाल. अच्छा, महामानवांचा संदेश आहे, वाचाल तर वाचाल, नाहीतर. आरक्षणाची लढाई होती ती राजकारणावर आली. विधानसभेच्या आधी पाडा उभं करा असं बराचसा गोंधळ झाला. ह्यात कुठं ते मराठा समाज संभ्रमित झाला असं वाटतं. हे बघा, एक आपल्याकडे म्हणे, ओठात एक आणि पोटात एक, किंवा एक असा वेगळा कार्यक्रम असतो, एक झाकून एक कार्यक्रम असतो, अंतस्थ हेतू एक असतो. जशी आरक्षणाची सुरुवात, त्या आंदोलनाची सुरुवात झाली, गरजवंत मराठ्यांचा लढा या नावाने सुरू झाली, आरक्षण पाहिजे या नावाने सुरू झाली. आणि थांबली कुठे येऊन थांबली? पाडापाडी करा, खोटा उपटा, ह्यो 24 कॅरेटची, हे गद्दार, हे सुपारीवाले, ह्यांची लायकी नाही, असली भाषा सुरू झाली ना, आरक्षणाचा प्रश्नच लांब राहिला. आणि आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे ना. कोणी सांगितलं मला सांगा? माझी आता तुम्ही मला असं म्हणता तसं म्हणता, तुम्ही 4 शहाण्या वकिलाकडे जा ना, जे कायदे तज्ञ त्यांच्याकडे जा. अहो, आरक्षण, मराठा आरक्षण, गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे, पिटिशनर आहे आम्ही, अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार 4255/2017 हायकोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन पहा. मनोज जरांगे यांनी साधा अर्ज दिलेला नाही, साधा अर्ज. मराठ्यांना आरक्षण मिळावं, एक कागद दाखवा मनोज जरांगे यांच्या. तुम्ही विचारता ना की बारसकर महाराजांनी काय केलं? 4255 ही पिटिशन आहे माझी, मी पिटिशनर आहे आणि पिटिशन दाखल केली. माझ्या पिटिशनवर गायकवाड कमिशन, मसे कमिशन स्थापन झालं आणि पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं. 8000 मराठा पोरांना नोकऱ्या लागल्यात. बीएमबीच्या देठापासून सांगतोय मी, पिटिशन केली, नोकऱ्या लागल्यात. MBBS 2400 मुलं MBBS ला गेले. हजारो मुलांच्या शिक्षणाच्या त्या पहिलं जे मराठा आरक्षण होतं ना, त्याच्या आर्थिक शिष्यवृत्त्या मिळाल्या, फी माफ झाली. आम्ही केलंय साहेब, केलंय म्हणून बोलतोय. आणि आम्हाला गद्दारीचा आरोप लावता, आमच्यावर सुपारी घ्यायचा आरोप लावता. ही कुठली पद्धत आहे? ही हुकुमशाही आहे. हुकुमशाही आहे काही? बोलायचंच नाही. अरे लोकशाही ही औरंगजेबाचं राज्य नाही, मोगलाई नाही, निजामशाही नाही. बोलणार, मला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधान दिवस 26 नोव्हेंबर.
कोणी दिला अधिकार आम्हाला? या महामानवानं अधिकार दिला, आम्ही बोलायचं नाही? आमचे मुंडके दाबिता, आमच्या तोंडाला काळ फासायची भाषा करता? दादागिरी आहे का? मनोज जरांगे, तुम्हाला जर दादागिरीच करा, तुम्हाला संविधान मान्य नाही तुम्हाला, आणि मान्य असताना तुम्हाला तुम्ही कोर्टात, नगरच्या कोर्टात जाऊन तिथं कोयते घेऊन नसते गेले तिथं. तुम्हाला जर मान्य आहे ना संविधान, तुम्हाला वाटतं ना मी चुकतोय, तुम्ही तुमचे कायदेतज्ञ पाठवा, आणि हिंमत असं माझी तुम्हाला आव्हान आहे, चॅलेंज आहे, तुम्ही या समाजाच्या कल्याणासाठी. तू जरांगे खरा बारसकर महाराज खोटा हा प्रश्न नाहीये. समाजाचं कल्याण कसं होईल हा प्रश्न आहे. इट इज अ क्वेश्चन. आणि समाज हिताच्या प्रश्नावर आपण दोघंही बसू. मी खाली बसतो, तू सिंहासनावर बस, आम्ही खाली बसतो. समाजासाठी मी खाली बसायला तयार आहे. आपण प्रश्न करू, मीडिया समोर, तुमच्या समोर चर्चा करा. कसं कल्याण होईल, कसं हित होईल, कसा आरक्षणाचा प्रश्न आहे, अजून काय प्रश्न आहेत हे सोडवू आपण. आम्ही माघार, आम्ही नमतं घेतो ना. नम्र झाला भूता, आमच्याकडे म्हणे त्याने कोंडिले आनंद, आम्ही झुकतो. काय फरक पडतो त्याला? पण दादागिरी, दहशत, तोंडाला काळ फासणं ही लोकशाही आहे. जर खरंच तुमच्या मनामध्ये तळमळ असन, खरंच जर तुम्हाला कल्याण करायचं असेल, तर तुम्हाला पद्धत बदलावं लागेल, भाषा बदलावं लागेल. आज ज्ञानोबारायन संजीवन समाधी सोहळा आहे. एक तरी रोज कीर्तन करतात तिथं. काय म्हणतात नाथबाबा? एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबाराय काय म्हणले? साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं बोलावं. जबाबदार माणसाने तर अमृतासारखं, जबाबदारी माणसाने बोल. आमच्यासारखा येडा बागडा कार्यकर्ता हुकला तर हुकू द्या, तुम्ही जबाबदार आहेत ना. तुम्ही कसं बोललं पाहिजे? तुम्ही काय बोलता? चिन्नान टन्नान फन्नान गन्नान मन्नान, काय तुमची भाषा? फडणवीस चुकत असतील तर त्यांच्यावर टीका करा. विरोधी पक्ष घटनात्मक आहे, टीका करा त्यांच्यावर. पण त्यांच्या आईवर, फडणवीसांच्या आईवर टीका करायचा काय संबंध आहे? आम्ही आंदोलन केले फडणवीसांच्या विरोधात, आम्ही त्यांच्या बंगल्यात घुसलो, आम्ही अनाथ अपंग रुग्णासाठी आम्ही आंदोलन केलेत, शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन केलेत. आमच्या अंगावर गुन्हे येतं, पण आम्ही कोणाच्या आईवर गेलो नाही. आमच्याही घरात घुसून माझ्या आईवर हात. तुम्हाला मला जर मारून तुम्हाला आरक्षण मिळत असेल तर मारा ना आम्हाला, पण तुमची पद्धत बदला. ही पद्धत नाही मनोज जरांगे. लढाई तुम्ही आता असं करू शकता का? तुमची भाषा कशी आहे? अय फडणवीस, अय ढेंटडेन, अरे ढेंटडेन. तू जा बरं मनोज जरांगे सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर उभा राहा आणि त्याला म्हणा सुप्रीम कोर्ट. म्हणजे मी कोर्टात मी फक्त ते हे करतोय अभिनय, माझा काही सुप्रीम कोर्टाचा अवमान करायचा उद्देश नाही. पण तुम्ही म्हणा ते जाऊन ढेंटडेन दे आरक्षण. अरे पिटिशन करावं लागेल, पिटिशन करावं लागेल, तिथं वकील नेमावं लागते, कायदेशीर तिचे आर्ग्युमेंट करावं लागते, कायदेशीर तथ्य मुद्दे सगळे येतं. ही पद्धत आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या महाराज. म्हणजे पुन्हा गाडी तिथंच फिरून येते की आता ते म्हणतात की मी उभारलो नाही किंवा केलं नाही, पण 204 मराठा आमदार आणले, त्याचं काय? हे खोट आहे. 204 आमदार, 204, 288ची विधानसभा आहे. 54 SC आणि STचे राखीव येतं. 234 आमदार राहिले. मुंबईमध्ये 47-50 काय आमदार असतील, तिथं 3च आलेत मराठ्याचे निवडून. 204 कोणी आकडा सांगितला? नुसतं आपलं माझं किती आले रे मराठ्याचे आमदार? 204. घ्या 204. आज कुठे कोणाला विचारतं का? अरे तू जबाबदार आहे ना, नेता आहे ना, 6 कोटीचा नेता समजतो ना स्वतःला. 204 आमदार कुठून आणले? अरे आमदार किती आले बाबा? 112 आमदार आलेत मराठ्याचे. तुमच्या ह्या आगी लावल्यामुळे ना कमी झालेत आमदार मराठ्याचे. मनोज जरांगेंमुळे मागच्या वर्षी 118 आमदार विधानसभेत मराठ्याचे होते. 118. आता 112 येतं. यादी माझ्याकडं, तुम्हाला यादी तुम्हाला देतो, तुम्ही दाखवा ती. 112 म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा परिणाम काय झाला? मराठ्याचे आमदार कमी झाले. आणि हा म्हणतो अभिनंदन निवडून आल्याचं. तुझं काय योगदान आहे बाबा? मनोज जरांगेचं काय योगदान आहे? मनोज जरांगे कोणाला मत दिलं? मनोज जरांगे काय म्हणले? फडणवीसला मत देणारे मराठी म्हणजे डुप्लिकेट मराठी, 22 कॅरेटचे, तू 24 कॅरेटचा. बाबा तू कोणाला मत दिलं? मनोज जरांगेचं मतदान घनसांगवी आंबड, अंकुश नगर, तिथं त्याचं मतदान आहे त्या कारखान्यावर. त्यांनी सांगितलं महायुतीला देऊ नका पाडा, म्हणजे त्यांनी निश्चितच राजेश भाई टोपीला मतदान दिलं. आले का टोपी निवडून? पडले ना. म्हणजे तुम्ही ज्याच्या मागे जाता त्याचा आपशकूनच पालथच सुपडा साफ झालाय. कोणाचा? जरांगे पाटील. कोणाचा सुपडा साफ झाला? खोटा कोणाचा उपटलाय? येवल्यात सुपडा साफ, खोटा उपटीन, बघून घेईन. अरे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत, पंजाबराव देशमुख आहेत. कितीतरी यादी तुम्हाला या महाराष्ट्रातली तुम्हाला वाचून दाखवतो. संयमी संतुलित नेतृत्व,
परिपक्वता, डिप्लोमॅसी, मुत्सद्दीपणा या सगळ्या गोष्टी पाहिजेत. काही उठायचं आणि काही सांगायचं. 204 आमदार आणि पडलेल्याचं अभिनंदन, पडलेल्याचं अभिनंदन. अरे पडलाय तो दुःखात येतो, रडतोय. त्याच्या कार्यकर्त्यांनी कष्ट केलेत, पडलेत लोक, दुःखात येत लोक, अनेक लोक पडलेत आणि पडलेल्याचं अभिनंदन. मग तुम्ही आता जणांनी एक काम करा, तुम्ही काय करा, हार विकत आणा एक 5-50 रुपयाचा आणि जा तिथं टोपे साहेबाकडे त्यांच्या गळ्यात घाला. टोपे साहेब तुम्ही पडले म्हणून तुमचं अभिनंदन. अरे काय धंदा आहे, लावा त्यांना गुलाल. पण अरे असं कुठं असतं का? काही हे फक्त TRP वाढवायचं, कशी तरी लोक गोळा करायचे, हा धंदा आहे. मराठा समाजानं शहाणं व्हावं, जागृत व्हावं. मी एवढी प्राणाची बाजी लावून सांगतोय की मी फक्त खऱ्यासाठी सांगतोय. आमच्यावर आरोप करायचे, उत्तर नसले ना, उत्तर मुद्दे संपले का गुद्द्यावर लोक येतात. या तुम्ही समोर बसा, माझं चुकत असेल तर मी माघार घेतो, थांबतो. पण मारून टाकीन ना हाणून, मी बी मराठ्याचा आहे. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. धाडस हा गुण तुम्ही आज का बोलतोय तुम्ही? मी नाही मरणाला घाबरत, भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःखी होता जनानं देखावे आपुले, नाहीच भेट आम्ही. आणि आमची परंपरा तिथपर्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज विनंती, हात जोडून विनंती आहे, हे उपोषण तापोषण जाती जातीमध्ये आग लावायचे धंदे आता बंद करावेत. हा वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. सगळ्या जाती धर्म सगळे गुन्ह्या गोविंदाने वागणारा, एकामेकाच्या ताटात घरात सुखादुखाला एकत्र असणारा महाराष्ट्र आहे. तुम्ही आग लावू नका. कायदेशीर आहे, संविधानिक पद्धत आहे, या सगळ्या मार्गाने आपण चालावं. आज संविधान दिन, ज्ञानोबरायांची आज आमची संजीवन. मला तर खरं बोलायचं मग तुम्ही इकडं आले आम्हाला सापडीत आणि तुम्ही आमच्याकडून. आता ते माझं कसं आहे की खरं राहत नाही साहेब, माझ्या पोटात एक नाही वाटात, म्हणजे ती वेगळं, जे आहे पोटात तेच वाटात. तिथं जे बोललो तळमळीने बोललो, चांगल्या करता बोललो, बस. धन्यवाद महाराज.